जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत, अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली. त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथं येऊन सगळ्या चमूला तयार केलेला आहे. आमच्याकडे 3 लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नर्सेस आहेत, औषध निर्माता आहेत. सगळ्या बेड्सची तयारी केली. आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले. आपली 6 बेडची कॅज्युअल्टी आहे. उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे 12 बेड्स तयार केलेले आहेत, जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे. तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडियाट्रिक वॉर्डात केलेली आहे. मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत. आतापर्यंत 32 आलेले आहेत. 32 स्टेबल आहेत. बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत. त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे. 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे. त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत. उलटी आणि मळमळ झाली असं उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास. सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही आहेत. कोणत्या प्रकारचा वायू असावा की त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला म्हणून? नाही, ते आम्हाला सांगता येणार नाही. ते आपल्याला तिथूनच कळेल. कशामुळे होऊ शकतं? साधारणतः वायुगळतीमुळे अशाच पद्धतीचे सिम्प्टम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते, म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. ओके, येस सर, थँक्यू. तसं